हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर रोहिणी पाटील आणि आज आपल्या लाईव्हचा विषय आहे हेअर केअर. सो केसांसाठी आपण काय करू शकतो, केसांचं आरोग्य सांभाळायला, केसांची प्रॉपर केअर करण्यासाठी आणि ॲट द सेम टाईम जर तुम्हाला हेअरफॉल होत असेल, जर तुम्हाला हेअरफॉलचे प्रॉब्लेम्स होत असतील तर तो अवॉइड करण्यासाठी तुम्ही काय सप्लिमेंट्स खायला पाहिजेत, तुम्ही कुठले खाद्यपदार्थांवर भर द्यायला पाहिजे, तुम्ही काय खायला नको, हे सगळं आपण आजच्या लाईव्हमध्ये बोलणार आहोत. आणि ॲट द सेम टाईम जर तुम्हाला कुठला क्वेश्चन असेल, कुठला डाऊट असेल किंवा जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये तो नक्की टाका. आपण क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये तुमचा प्रॉब्लेम नक्की ॲड्रेस करू आणि आपण त्याच्याबद्दल डिस्कशन करू. सो आजचा विषय आहे हेअर केअर आणि मला नेहमी स्किन आणि हेअर या दोन्ही विषयावर नेहमी खूप प्रश्न विचारले जातात, कारण की एका महिलेसाठी ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि ते नक्कीच एका सौंदर्याचंही प्रतीक असतं. सो हेअर केअर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आतून शरीराची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. सो आपण सगळ्यात सुरुवातीला हेअरफॉल का होतो किंवा आपले केस रफ का होतात किंवा केसांची जी क्वालिटी असते ती का खराब होते हे आपण पाहणार आहोत. आणि केस खराब होण्याचा किंवा केसांची गळती सुरू होण्याचं सगळ्यात मोठं कारण असतं आपला आहार. सो जर तुमचा आहार प्रोटीनमध्ये डेफिशियंट असेल, जर तुम्ही वेळोवेळेस व्यवस्थित जेवत नसाल, जर तुमचा आहार पौष्टिक नसेल, जर तो काही न्यूट्रिएंट्समध्ये कमी असेल जसं की झिंक किंवा बी कॉम्प्लेक्स, तर तुम्हाला नक्कीच हेअरफॉल सुरू झाला असेल. आणि जेव्हा आपण आहाराबद्दल बोलतो तेव्हा जे व्हेजिटेरियन असतात त्यांच्यामध्ये हेअरफॉल लवकर सुरू होतो, कारण की व्हेजिटेरियन डाएटमध्ये नॅचरली प्रोटीनचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे हेअरफॉल लवकर सुरू होतो व्हेजिटेरियन डाएटमध्ये. सो पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही प्रोटीन चांगल्या प्रमाणात खायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर कोलॅजन नावाचा एक कंपाऊंड असतो जो आपल्या स्किनमध्येही असतो आणि आपल्या केसांमध्येही असतो. आणि जेव्हा ह्या कंपाऊंडची डेफिशियन्सी होते तेव्हा हेअरफॉल आपला जास्ती प्रमाणात होतो किंवा आपला हेअरफॉल किंवा केस ग्रे होतात कोलॅजनच्या डेफिशियन्सीनी किंवा प्रोटीनच्या डेफिशियन्सीनी. सो हेअरफॉलसाठी आपण अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट जी डिस्कस करणार आहोत ती म्हणजे स्ट्रेस. जर तुमची खूप स्ट्रेसफुल लाईफस्टाईल असेल किंवा जर तुमची स्ट्रेस घ्यायची प्रवृत्ती जास्ती असेल किंवा जर तुम्हाला कॉन्स्टंट कुठल्याही गोष्टीचं जास्ती स्ट्रेस किंवा एन्झायटी होत असेल तर तेव्हा तुमच्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल लेवल वर जातात आणि कॉर्टिसॉल लेवल्स जेव्हा वाढतात तेव्हा हेअरफॉल वाढतो, तेव्हा तुमचा हॉर्मोनल इम्बॅलन्सही होतो. सो त्यामुळे हेअरफॉल वाढण्याची शक्यता असते. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला PCOD, थायरॉईड असे आजार असतील तरीही तुमचा हेअरफॉल वाढतो आणि ह्या हॉर्मोनल इम्बॅलन्समध्येही हेअरफॉल आणि ग्रेइंग ऑफ हेअर ह्याचं प्रमाण वाढलेलं असतं. सो हे कारण आहे हेअरफॉलचं. आणि जर तुमच्या आहारामध्ये फ्रूट्स कमी असतील, जर तुम्ही ड्रायफ्रूट्स कमी खात असाल तरीही हेअरफॉल वाढेल. सो जेव्हा आपण न्यूट्रिएंट्सबद्दल बोलतो तेव्हा प्रोटीन डेफिशियन्सी जेव्हा म्हणजे आपण प्रोटीन कमी खातो, झिंक जेव्हा आपण कमी खातो तेव्हा हेअरफॉल वाढतो. भरपूर बी कॉम्प्लेक्स व्हायटमिन्सची गरज असते तुम्हाला केसांसाठी. सो जर तुमच्या आहारामध्ये तेही कमी असेल तर तुम्हाला हेअरफॉल जाणवेल. दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस. सो स्ट्रेस तुम्ही कमी घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही अशा ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजे ज्याच्यामध्ये तुमचे स्ट्रेस लेवल्स कमी येतात. सो स्ट्रेस ही खूप महत्त्वाचा आहे. आणि तुमची लाईफस्टाईल आणि तुमची नरिशमेंट ह्या सगळ्याही गोष्टी हेअरफॉलमध्ये खूप इम्पॉर्टंट असतात. आणि फायनल गोष्ट म्हणजे जेनेटिक, काही जेनेटिक इश्यूमध्ये म्हणजे जर तुम्हाला आधीपासून जर जेनेटिकली तुमच्या आई वडिलांमध्ये किंवा तुमच्या बहिणीमध्ये जर हेअरफॉलची टेंडन्सी जास्ती असेल किंवा ग्रे हेअरची टेंडन्सी जास्ती असेल तर ते तुमच्यामध्ये लवकर आढळतं. पण या जेनेटिक कंडिशनला आपण आहाराने नक्कीच कमी करू शकतो. आजकाल न्यूट्रिजेनेटिक्स किंवा न्यूट्रिशनली आपण जे आपल्याकडे जेनेटिक प्रॉब्लेम्स असतात जे आपल्या आईकडून वडिलांकडून आपल्यामध्ये ट्रान्सफर होतात ते तुम्ही नक्कीच न्यूट्रिशन आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशननी ते तुम्ही अवॉइड करू शकता, ते प्रिव्हेंट करू शकता. सो आता हेअरफॉल न व्हावा ह्याच्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे हे आपण डिस्कस करणार आहोत. आणि आपण बघितलंच की प्रोटीन डेफिशियन्सी जेव्हा होते तेव्हा हेअरफॉल वाढतो. सो प्रोटीन म्हणजे कुठले खाद्यपदार्थ? प्रोटीनमध्ये आहे अंडी,
प्रोटीनमध्ये चिकन चांगलं आहे, फक्त ते गावरान असायला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये हॉर्मोन्स आणि अँटीबायोटिक्स नसतात. फिश तुम्ही खाऊ शकता, फिशमध्ये ओमेगाजही असतात आणि त्यांनी प्रोटीन क्वालिटीही फिशची चांगली असते, लीन प्रोटीन आहे, व्हाईट मीट आहे, सो फिश इज व्हेरी गुड. प्रोटीनमध्ये अजून एक ऑप्शन आहे, तुम्ही चांगली प्रोटीन पावडर घेऊ शकता, तुम्ही प्लांट बेस्ड प्रोटीन घेऊ शकता. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर, आणि जर तुम्हाला खूप हेअरफॉल होत असेल तर मी नक्कीच सजेस्ट करेन की तुम्ही एका चांगला प्लांट बेस्ड प्रोटीन पावडर यूज करा. प्रोटीनएक्स आहे, एस ब्लेंड आहे, असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन पावडर्स आहेत जे तुमच्या शरीराला हेल्दी आहेत. सो तुम्ही प्लांट बेस्ड म्हणजे सोय प्रोटीन, पी प्रोटीन अशा क्वालिटीचं, अशा पद्धतीचं प्रोटीन पावडर तुम्ही वापरा. दुसरी गोष्ट म्हणजे बी कॉम्प्लेक्स व्हायटमिन्स. सो बी कॉम्प्लेक्स व्हायटमिन्स तुमच्या शरीराच्या हेल्थसाठी खूप गरजेचे असतात. आणि जेव्हा आपण बी कॉम्प्लेक्स व्हायटमिनबद्दल बोलतो तेव्हा तुम्ही त्याचं मल्टीव्हायटमिन सप्लिमेंटही घेऊ शकता. म्हणजे तुम्ही बिकॉसूल किंवा फेसोवेट किंवा तुम्ही बी कॉम्प्लेक्सचं तुमच्या डॉक्टरांना विचारून एखादं चांगलं सप्लिमेंट घेऊ शकता. त्याचीही चांगल्या पद्धतीने केसांची गळती थांबायला मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोलॅजनबद्दल बोललो. सो जर तुमच्या शरीरामध्ये कोलॅजनची कमतरता असेल तर हेअरफॉल वाढण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा तुम्ही कोलॅजन सप्लिमेंट घेता तेव्हा केसांचं स्ट्रक्चर इम्प्रूव्ह होतं आणि हेअरफॉलही चांगल्या पद्धतीने कमी होतो. सो कोलॅजन सप्लिमेंट तुम्ही नॅचरली घेऊ शकता. भरपूर फ्रूट्समध्ये कोलॅजन बिल्डिंग ॲक्शन असते, त्याच्यामध्ये व्हायटमिन सी असतं. सो तुम्ही फ्रूट्स खाऊ शकता. फ्रूट्ससोबत तुम्ही आपले नट्स ज्याच्यामध्ये आमंड्स आहेत, बदाम, वॉलनट्स म्हणजेच अक्रोड, पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया, सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया, या सगळ्यामध्ये कोलॅजन बिल्डिंग ॲक्शन असते. आणि बेरीज ज्याला आपण म्हणतो, स्ट्रॉबेरीज, क्रॅनबेरीज, ब्लूबेरीज, हे सगळे आपल्या शरीरामध्ये नॅचरली कोलॅजन बिल्डिंग ॲक्शन असते, ते कोलॅजन वाढवतं आपल्या शरीरामध्ये. ॲट द सेम टाईम तुम्ही कोलॅजनचं सप्लिमेंटही घेऊ शकता. ते एक स्कूप तुम्ही तुमच्या ऑरेंज ज्यूस किंवा सिम्पल लिंबू पाण्यामध्ये तुम्ही एक स्कूप टाकून तो पिऊ शकता. पण नॅचरली जर तुम्हाला कोलॅजन पाहिजे असेल तर तुम्ही फ्रूट्स खा, तुम्ही ड्रायफ्रूट्स खा. त्यांनी नक्कीच कोलॅजन बिल्डिंग शरीरामध्ये वाढतं. त्यांनी स्किन आणि हेअर हे दोन्ही एकत्र चांगले होतात आणि त्यांनी तुमच्या स्किनची क्वालिटीही खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होते. नेक्स्ट थिंग जे आहे, जे केसांसाठी अगदी फायदेशीर आहे, ते म्हणजे ॲलोवेरा. ॲलोवेरामध्ये असे एन्झाईम्स असतात जे तुमच्या केसांच्या वाढीला अतिशय गरजेचे असतात. फायटो एन्झाईम्स असतात आणि ॲलोवेरा तुम्ही केसांवर टॉपिकलीही लावू शकता. सो फ्रेश ॲलोवेरा तुम्ही केसांमध्ये लावा, तुमच्या स्कॅल्पला लावा आणि ते एक हाफ एन आवर ठेवा, अर्धा तास ठेवा आणि ते तुम्ही वॉश करा. हे तुम्ही आठवड्यातून नक्की 2 ते 3दा करा. ह्याने तुम्हाला चांगली मदत होईल. आणि ॲलोवेरा खाल्ल्यानेही केसांची गळती छान प्रकारे थांबते. सो फ्रेश ॲलोवेरा जर तुमच्या गार्डनमध्ये असेल तर तुम्ही रोज सकाळी तो रिकाम्या पोटी खायला पाहिजे. आणि त्याचं ॲब्झॉर्प्शनही छान होतं. तुमच्या डायजेस्टिव्ह हेल्थ म्हणजे तुमच्या गट हेल्थसाठी ते चांगलं असतं. आणि जेव्हा आपण हेल्दी आहाराबद्दल बोलतो तेव्हा आपले गट हेल्थ म्हणजे आपली पचनक्रिया, आपली पचनशक्ती खूप चांगली असणं गरजेचं आहे. जर तुमची पचनक्रिया जर चांगली नसेल, जर तुम्हाला सारखं कॉन्स्टिपेशन किंवा ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असेल किंवा लूज मोशनसारखे होत असतील किंवा तुमचं पोट अगदी सेन्सिटिव्ह असेल तर शरीरामध्ये व्हायटमिन्स व्यवस्थित ॲब्झॉर्ब होत नाहीत, मिनरल्स ॲब्झॉर्ब होत नाहीत आणि त्यामुळे ॲब्झॉर्प्टिव्ह इश्यूजमुळे तुम्हाला डेफिशियन्सीज असतात या सगळ्या व्हायटमिन्सची, ज्याची हेल्दी हेअरसाठी गरज असते. सो तुम्ही तुमची तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम हेल्दी ठेवा, नॅचरल फूड खा आणि जेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीम हेल्दी असते तेव्हा नॅचरली तुमची स्किन आणि तुमचे केस दोन्ही हेल्दी राहतात. सो हे झालं, आपण ड्रायफ्रूट्सबद्दल बोललो, आपण कोलॅजनबद्दल बोललो, आपण प्रोटीनबद्दल बोललो. नेक्स्ट म्हणजे मी डिस्कस केलं की झिंकमुळे हेअरफॉल वाढतो. सो झिंक हा खूप महत्त्वाचा मिनरल आहे शरीरामध्ये, जो हेअर ग्रोथसाठी अगदी चांगल्या प्रकारे रिस्पॉन्सिबल आहे. सो झिंकसाठी तुम्ही भोपळ्याच्या बिया खा. 1 टेबलस्पून भोपळ्याच्या बिया तुम्ही तुमच्या स्मूदीमध्ये टाकू शकता, तुम्ही तुमच्या ज्युसेसमध्ये टाकू शकता किंवा तुम्ही जर फ्रूट खात असाल तर त्याच्यावरून तुम्ही भोपळ्याच्या बिया टाकू शकता आणि ह्याचा नक्कीच तुम्हाला हेअरफॉल कमी करण्यासाठी मदत होईल.
ॲट द सेम टाईम आपण जेव्हा स्ट्रेसबद्दल बोलतो तेव्हा स्ट्रेस कमी करण्यासाठी किंवा जेव्हा आपली बॉडी स्ट्रेसमध्ये असते तेव्हा कॉर्टिझॉल वाढतो आणि कॉर्टिझॉल कमी करण्यासाठी अश्वगंधाचा खूप चांगल्या प्रकारे मदत होते. सो तुम्ही अश्वगंधाचे सप्लिमेंट्स खाऊ शकता किंवा तुम्ही अश्वगंधा पावडर तुमच्या स्मूदीमध्ये घालू शकता किंवा तुमच्या ज्यूसेसमध्ये घालू शकता. सो 250 mg 250 mg अश्वगंधा हे शरीराला अगदी चांगलं आहे. ते तुमचे स्ट्रेस लेवल्स कमी करण्यामध्ये मदत करतं आणि नॅचरली हेअरफॉल कमी करण्यासाठीही मदत करतो. सो अश्वगंधाचा तुम्ही नक्कीच उपयोग करा. याने नक्की तुमचा हेअरफॉलही थांबेल, तुमचे स्ट्रेस लेवल्सही कमी होतील. नेक्स्ट थिंग जे आपण डिस्कस करणार आहोत ते म्हणजे ओमेगाज. कोलॅजन पण आपल्या बॉडीमध्ये नॅचरली सिक्रेट करण्यासाठी आणि हेअरफॉल कमी करण्यासाठी ओमेगाजची गरज असते. ओमेगा म्हणजे ओमेगा 3, 6 आणि 9 आणि ह्याच्यासोबतच कॉम्बिनेशनमध्ये व्हायटमिन ईची गरज असते. आता हे सगळे न्यूट्रिएंट्स तुम्हाला कशामधून मिळणार? सो बेस्ट सोर्स ओमेगा 3, 6, 9 आणि व्हायटमिन ईचा आहे बदाम. रोज 5 ते 6 बदाम खा. त्याच्यासोबतच 5 ते 6 अक्रोड खा. त्याच्यासोबत तुम्ही 1 टेबलस्पून भोपळ्याच्या बिया जे पंपकिन सीड्स आहेत जे आपण झिंकसाठीही खायला पाहिजेत. 1 टेबलस्पून सनफ्लावर सीड्स म्हणजे सूर्यफुलाच्या बिया. 1 टेबलस्पून चिया सीड्स आणि सब्जा सीड्स या दोन्ही वेगळ्या सीड्स आहेत. चिया सीड्स पांढऱ्या असतात, काळा पांढऱ्या, आणि ते तुम्ही ड्राय खाल्ल्या तरीही चालतात. सो चिया सीड्स आणि फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवसाच्या बिया. हे 4ही प्रकारच्या बिया एकत्र करून तुम्ही त्याचा चिवडा बनवू शकता. तुम्ही हे स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या फ्रूट्सवर टाकू शकता. आणि ड्रायफ्रूट्स तर तुम्ही रोज खायलाच पाहिजे. ॲट द सेम टाईम व्हायटमिन ई हे शरीराला चांगल्या प्रकारे गरजेचं असतं, स्पेशली हेअरफॉल थांबवण्यासाठी आणि तुमचा हॉर्मोनल इम्बॅलन्स रिकवर करण्यासाठी. सो हॉर्मोन चांगल्या प्रकारे बॅलन्स ठेवण्यासाठी तुम्हाला तुपाची गरज असते. सो तुपामुळे व्हायटमिन ई चांगल्या प्रकारे शरीरात बनतं, प्लस तुमचा हॉर्मोनल बॅलन्स रिकवर होतो, प्लस तुमची गट हेल्थ छान प्रकारे इम्प्रूव्ह होते. सो रोज सकाळी मी जे नेहमीच सांगते, वेट लॉससाठीही मी सांगितलेलं होतं की 1 टेबलस्पून तूप तुम्ही रिकाम्या पोटी घ्यायला पाहिजे. ह्यानी हेअरफॉलही छान प्रकारे कंट्रोलमध्ये येतो. याचं नक्कीच तुम्हाला याचे खूप ॲडव्हान्टेजेस जाणवतील. रिकाम्या पोटी तूप किंवा कोकोनट ऑइल घ्यायचे. त्यामुळे तुम्ही नक्कीच तुपाचाही तुमच्या आहारामध्ये समावेश करा. नेक्स्ट थिंग आहे, तुमच्या आहारामध्ये तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करायला पाहिजे. जेव्हा आपण साखर भरपूर प्रमाणात खातो तेव्हा बाकीच्या गोष्टींचं ॲब्झॉर्प्शन व्यवस्थित होत नाही. आपल्या गटमध्ये जर बॅड बॅक्टेरियाज असतील तर ते बॅड बॅक्टेरियाज त्यांचं प्रमाण वाढतं, आणि डायजेशन व्यवस्थित होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण साखर जास्ती खातो तेव्हा कोलॅजन ब्रेकडाऊन वाढतं. सो तुमचं जे नॅचरल कोलॅजन आहे जे तुम्हाला हेअरसाठी, स्किनसाठी लागतं, त्याचं ब्रेकिंग डाऊन जास्ती होतं आणि हेअरफॉलही वाढतो आणि चेहऱ्यावर सुरकुत्याही लवकर यायला लागतात. सो तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करा. साखर अगदी बंद केली तरीही चालेल. साखरेसाठी तुम्ही ऑल्टरनेटिव्ह म्हणून थोडासा गुळाचा वापर करा किंवा जर तुम्हाला खूपच क्रेविंग होत असेल तर तुम्ही फ्रेश फ्रूट्स खा. ते अतिशय गोड असतात आणि अतिशय हेल्दीही असतात. दुसरी गोष्ट म्हणजे जी तुम्ही कमी खायला पाहिजे ते म्हणजे फ्राईड फूड्स, ज्याच्यामध्ये ऑइल भरपूर असतं आणि जे फ्राय केलेले असतात त्याच्यामध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड्स असतात आणि त्यांनी हेअरफॉल वाढायची शक्यता असते. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही शरीरामध्ये कॅफिनचं अमाऊंट कमी घ्यायला पाहिजे. म्हणजेच कमीत कमी तुम्ही 1 कप किंवा 2 कप कॉफी प्यायला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्ती कॉफी पिऊ नका. कॉफी जेव्हा आपण जास्ती पितो तेव्हा कॉर्टिझॉल वाढतो नॅचरली आणि कॉर्टिझॉल वाढल्यामुळे स्ट्रेस लेवल्स अजून वाढतात आणि त्यांनी हेअरफॉल होऊ शकतो. सो हे तिन्ही पथ्य तुम्ही हेअरफॉलसाठी पाळा. आणि आता मी तुम्हाला एंडला एका स्मूदीची आणि एका ज्यूसची रेसिपी सांगणार आहे हेअरफॉलसाठी. सो हेअरफॉल स्मूदीमध्ये खूप सोपी स्मूदी आहे आणि ह्या सीझनसाठी आहे. सो तुम्ही एक मँगो यूज करा. जर तुमच्याकडे मँगो नसेल तर एखादा चिक्कू किंवा ॲपल किंवा जे कुठलं फ्रूट आहे ते तुम्ही यूज करू शकता. 1 वाटी पालक, जी जर तुम्हाला डायजेशनचे प्रॉब्लेम असेल तर थोडी तुम्ही स्टीम करून घेऊ शकता. 1 वाटी पालक घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही 1 केळ घाला. वेलची केळं छोटी असतील तर ती 2 घाला. आणि त्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 1 टेबलस्पून पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया, 1 टेबलस्पून सूर्यफुलाच्या बिया, 1 टेबलस्पून फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवसाच्या बिया आणि 1 टेबलस्पून चिया सीड्स. हे सगळे सीड्स त्या स्मूदीमध्ये घाला आणि 2 खजूर घाला
आणि हे व्यवस्थित ब्लेंड करा. आणि त्याच्यामध्ये 5 बदाम आणि 5 अक्रोड टाकायचे आहेत. आणि हे अगदी व्यवस्थित ब्लेंड केल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा, कारण की ते अतिशय असं थिक होतं, अतिशय घट्ट असं होतं. आणि मग पाणी ॲड करा तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे तशी. आणि ही स्मूदी तुम्ही रोज सकाळी पिऊ शकता. आणि ही स्मूदी घेतल्यावर तुम्हाला नाश्ता घ्यायची काहीही गरज नाही आहे. ही अतिशय कॅलरी डेन्स असते आणि अतिशय न्यूट्रिशियस आहे शरीराला. सो ही स्मूदी तुम्ही नक्कीच हेअरफॉलसाठी घेऊ शकता. आणि दुसरी गोष्ट जी तुम्ही हेअरफॉलसाठी करू शकता तो म्हणजे पोमोग्रॅनेट, म्हणजेच डाळिंबाचं ज्यूस. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये सगळे न्यूट्रियंट्स असतात, फायटो न्यूट्रियंट्स असतात, ज्यांनी हेअरफॉल कमी होतो. ॲट द सेम टाईम ह्या ज्यूसमध्ये जर तुम्ही थोडा ॲलोव्हेरा घातला तर अतिशय चांगल्या प्रकारे हेअरफॉल कमी व्हायला याची मदत होते. सो डाळिंबाचा ज्यूस, त्याच्यात थोडासा ॲलोव्हेरा घाला आणि याचा नक्कीच तुम्हाला हेअरफॉल कमी होण्यासाठी मदत होईल. आणि आता आपण काही प्रश्न घेणार आहोत. जर तुम्हाला काही प्रश्न असतील आत्ताच्या सेशनबद्दल, मी आता तुम्हाला ज्या टिप्स सांगितल्या हेअरफॉल कमी करण्यासाठी त्याच्याबद्दल, तर नक्कीच तुम्ही मला आता इथे विचारू शकता. आणि एक प्रश्न ऑलरेडी आला आहे, 20 वर्षी केस पांढरे होण्याचे कारण काय? आणि माझ्या मुलीचे थोडेफार केस ग्रे होत आहेत. सो ग्रेइंग ऑफ हेअरचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे स्ट्रेस. सो स्ट्रेस असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे PCOD ही असेल. सो PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. सो जेव्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो तेव्हा हेअरफॉल सुरू होतो किंवा केस ग्रे व्हायला लवकर सुरू होतात. सो जर असं असेल तर तुम्ही नक्कीच ॲलोव्हेरा वापरा किंवा रोजमेरी नावाचं एक तेल असतं, एक ऑइल असतं. सो रोजमेरी ऑइल तुम्ही ऑलिव्ह ऑइलमध्ये किंवा खोबऱ्याच्या तेलामध्ये मिक्स करा आणि ते रोज केसांना लावा. ह्याचा नक्कीच ग्रेइंग ऑफ हेअर कमी होण्यासाठी मदत होते. आणि जर तुम्हाला अजूनही भरपूर हेअरफॉल जर होत असेल ह्याच्यासोबत तर तुम्ही ॲलोव्हेराही केसांमध्ये लावा आणि त्याने केसांचा थिकनेस खूप छान होतो. सो जर विरळ झाले असतील केस तर चांगले घट्टही होतात केस. आणि अजून काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारा, मला इथे कॉमेंट्समध्ये दिसत नाही आहे. घट्टही होतात केस. अजून एक प्रश्न आहे, प्युअर व्हेज रेमेडी सांगा. सो प्युअर व्हेज रेमेडीमध्ये हाय प्रोटीन म्हणजे तुम्ही सगळ्या डाळी खायला पाहिजेत. तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसूरची डाळ, राजमा, छोले हे सगळं तुम्ही खायला पाहिजे. ह्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर असतं. आणि जसं मी तुम्हाला सगळे ड्रायफ्रूट्स आणि सीड्स सांगितले, हेही व्हेजिटेरियन ऑप्शन आहे. ह्याच्यासोबतच तुम्ही मशरूम खा. मशरूममध्येही चांगल्या प्रमाणात प्रोटीन असतं. आणि तुम्ही भाजणीचे थालीपीठ खाऊ शकता. ह्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतं, जे मिक्स डाळीचं थालीपीठ असतं. सो हे सगळ्या प्रोटीन्समध्ये, ह्या सगळ्या व्हेजिटेरियन ऑप्शनमध्ये प्रोटीन जास्त असतं आणि ह्यानी नक्कीच तुम्हाला हेअरफॉल कंट्रोल करण्यामध्ये मदत येईल. अजून एक प्रश्न आहे, डॅन्ड्रफसाठी काही उपाय सांगा. डॅन्ड्रफसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला तुमचे केस ॲटलिस्ट आठवड्यातून 2 ते 3दा वॉश करायला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ॲलोव्हेराचा चांगला उपयोग करा. ॲलोव्हेराने डॅन्ड्रफ कमी होतो. सो टॉपिकली तुम्ही ॲलोव्हेरा लावू शकता. त्याच्यामध्ये थोडासा लिंबू पिळा आणि त्यांनी तुम्ही रोज केस धुवू शकता किंवा दर ऑल्टरनेट डे धुवू शकता. आणि कीटोकोनाझोल नावाचा एक शॅम्पू असतो जो अँटी डॅन्ड्रफ आहे. सो जर काही इन्फेक्शन असेल तर ते त्यांनी निघून जातं. सो तुम्ही अँटी डॅन्ड्रफ मेडिकेटेड शॅम्पू वापरा. आणि ॲलोव्हेरा आणि लेमनचाही तुम्ही यूज करू शकता. काही जण ॲपल सायडरचा यूज करतात केस धुण्यासाठी, त्यांनीही डॅन्ड्रफ चांगल्या प्रमाणात कमी होतो. अजून एक क्वेश्चन आहे, प्रोटीन पावडर और सप्लिमेंट्स एक्झॅक्टली कोणती? मी एस ब्लेंड नावाचं प्रोटीन यूज करते, ACEBLEND. तुम्ही हे प्रोटीन यूज करू शकता किंवा प्रोटीन एक्स नावाचं प्रोटीन येतं, तेही शरीरासाठी चांगलं आहे. सो तुम्ही ह्या दोन्हीपैकी कुठलंही वापरू शकता. प्रोटीन एक्स इझिली सगळ्या शॉप्समध्ये अवेलेबल आहे. सो तुम्ही त्याचाही वापर करू शकता. सिल्की हेअरसाठी एक हेअर ऑइल सांगा. सिल्की हेअरसाठी बेस्ट ऑइल जे मला वाटतं ते म्हणजे कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइलनी केस खूप सॉफ्ट, शायनी आणि सिल्की होतात. आणि मी नेहमी, हे खूप एज ओल्ड रेमेडी आहे, खूप वर्षांपासून आपण कोकोनट ऑइल वापरतो. सो तुम्ही जर नॅचरल आणि घाणीचं कोकोनट ऑइल वापरलं
तर ते अतिशय चांगलं आहे सिल्की आणि थिक हेअरसाठी. ऑइल किती वेळा लावायला पाहिजे? सो आय थिंक ऑइल तुम्ही आठवड्यातून एक 2दा लावायला पाहिजे, 2 ते 3दा. आणि जर तुम्हाला ऑइल लावल्यानंतर हेअरफॉल होत असेल तर ऑइल लावून तुम्ही व्यवस्थित मसाज करा आणि त्याच्यानंतर इमिडिएटली तुम्ही केस वॉश करू शकता. ते ओव्हरनाईट ठेवायला पाहिजे असं काहीही नाही. सो नक्कीच तुम्ही ऑइलिंग ॲटलिस्ट आठवड्यातून 2दा करू शकता. अजून एक प्रश्न आहे, तूप नुसतं खायचं की पाण्यात किंवा दुधातून घ्यायचं? सो तूप तुम्ही गरम पाण्यासोबत घ्या, दुधाची काही गरज नाही आहे. सो गरम पाणी आणि 1 टेबलस्पून तूप तुम्ही घेतलं तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि ही जी स्मूदीची मी रेसिपी सांगितली आहे ती तुम्ही रोज घेऊ शकता विदाऊट एनी ब्रेक. याचे काहीही साईड इफेक्ट्स नाहीत आणि इथे अतिशय शरीराला हेल्दी आहे. केस घट्ट होण्यासाठी, थिक होण्यासाठी उपाय सांगा असा पण आहे एक प्रश्न आहे. सो केस थिक होण्यासाठी बेस्ट उपाय म्हणजे ॲलोव्हेरा ज्यूस. ॲलोव्हेराने केस अतिशय घट्ट होतात आणि हेअरफॉल छान प्रकारे कंट्रोल होतो. सो तुम्ही त्याचाही उपयोग करा. आणि जर तुम्हाला अजून एक रेमेडी पाहिजे असेल तर तुम्ही अंडही लावू शकता. एग व्हाईट जे आहे अंड्यामध्ये ते एग व्हाईट तुम्ही लावा आणि एक 15 ते 20 मिनिटांनी तुम्ही ते वॉश करा आणि ह्याचाही तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि आज मला तुमच्याशी गप्पा मारून अतिशय आनंद झाला, खूप छान वाटलं. मी तुम्हाला नेक्स्ट थर्सडे म्हणजे पुढच्या गुरुवारी नक्कीच भेटेन. आणि थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग मी टुडे. अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर किंवा फेसबुकवर विचारू शकता. सो थँक्यू सो मच.